अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. पालकमंत्र्याचं करायचं काय? अहो त्यांना विचारा ना, मला काय विचारताय? त्यांना महायुती मान्य नाही, त्यांनी जाहीर करावं. त्यांनी सांगावं का ही बैठक कशासाठी लावली. ही बैठक लावत असताना पक्षाचा लेबल का लावला आणि पक्षाच्या लेबला मागे लपवून घडतंय काय, लपलंय काय, दडलंय काय, आमचा प्रश्न हाच आहे. हाच आहे. पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचं घेतलंय, मग मनही तेवढं मोठं ठेवायचं. एकच पिठ्या तो अतुल बेनके मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी बाबला 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 बाबला. अरे पकडायचं तर आतंकवाद्यांना जाऊन पकडायची हिंमत ठेवायची. आम्हाला आतंकवादी समजता, जनता दाखवून देईल. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जनता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या भाजपच्या नेत्या आशा बुचकेंना अखेर डिस्चार्ज मिळालाय. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्यावर तोफ टाकली आहे. अजित पवारांनी भाजपला डावलून घेतलेली जुन्नरच्या पर्यटनाची बैठक ही शासकीयच होती असा पुनरुच्चार बुचकेंनी केला आहे. त्याचबरोबर पुरावा म्हणून तहसीलदाराच्या सहीने तयार झालेला बैठकीचा अजेंडा त्यांनी दाखवला आहे. त्यामुळे माझा रोष हा जिल्हा प्रशासनावर आहे. हेच प्रशासन अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंच्या कारभाराला बळी पडत आहेत. आता पालकमंत्री यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न आशा बुचकेंनी थेट अजित पवारांना विचारलाय. 18 ऑगस्टला जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत आली तेव्हा काळे झेंडे दाखवत बुचकेंनी चांगलाच राडा घातला होता. या राड्यानंतर उच्च दाबाच्या त्रासाने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र डिस्चार्ज मिळताच त्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता अजित पवार राष्ट्रवादी गट आणि भाजपमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं आणि आपसातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळालं. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि अजित पवार आणि भाजपमध्ये सुरू असलेली कुरमुर विधानसभेला याचं काय नेमकं रूपांतर होतंय यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.